आपल्या शॉपमध्ये भरपूर दिवसांनी कोण आलेले आहे आपले वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर काहीच मी आता आंघोळ वगैरे करून मस्तपैकी रेडी झालेलो आहे. माझा काहीच ब्रेकफास्ट वगैरे पण झालेलं आहे काहीच. तर काहीच मी आता निघतो. ही बायको इथं केस विचारत बसले बाहेर. मम्मी काय करते? हां, मम्मी माझा काल तो टाकलेला आहे तो ब्लॉग बघत बसले. ही बघा माझी आजी आलेली आहे गाईस. आत्याकडे होती, राहायला गेली होती आत्याकडे. तर काल आली बघा ही आजी माझी पप्पांची मम्मी. आता बसले थंडी वाजून बाहेर. बस की तुली पाशी. ओय तो ऊन पडलंय बघ खाली. फरशी गार आहे मग. चला काहीच निघू, ह्यांचं आवरते अजून. मग आपण निघू ह्यांचं आवरले की कामावरती. रॉक्या झोपल्या बघा कसा. झोप 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 झोप. त्या साईडला काहीच मस्तपैकी ऊन वगैरे पडलेलं आहे तिकडे. सूर्य तर काहीच अजून वाटतं डोंगराच्या खालीच आहे. डोंगर आहे ना भरपूर मोठा बघा. मग अर्धाच सूर्य आला अजून असं टॉपला वरती आला ना ढगात एकदम आकाशामध्ये की चांगलं वाटलं बघा. तिकडे कबूतर उडवतात लोक सकाळ सकाळ. ऊन पण मस्तपैकी पडलेले. तर काहीच आपण आता निघू बघा. इकडे आवरत बसले केस विचारते. तर हे गाईज मी फायनली आता बघा शॉपवरती आलेलो आहे. गाईत इकडे बघा गाईज पाठीमागे पण अक्षय, अभिषेक आणि विशाखा पण आलेले आहेत. गाईज अजून बाकीचे लोक आले नाही आहेत. त्यांची यायची वाट बघू. थोड्या वेळ बसू आपण बाहेरच. आपण सुट्टीवर असेल ना. तर काय अर्पणा सुट्टीवर असेल तर सुनील भाई वाटतं लवकर येतील आज. बघू शॉप ओपन व्हायची काही तर वाट बघू आपण आणि बसू थोड्या वेळ बाहेरच. आम्ही बाहेरच बसलो बघा. इकडे अक्षय पण आहे, तिकडे अभिषेक, विशाखा आणि इकडे पाठीमागे पण बसलेली आहे बघा सगळेजण येऊन. तर काहीच अजूनपर्यंत सुनील भाई आले नाही आहेत. आता वाजलेत किती? आता काहीच 11:15 वाजलेले आहेत. बघू सुनील भाई यायची वाट बघू. बाहेरच बसू आपण थोड्या वेळ. काहीच आता सुनील भाई आणि आजू आलेले आहेत. तर आपला शॉप गाईज आता ओपन करेल बघा आजू. तर चला गाईज जाऊ आपण आतमध्ये आणि माल वगैरे घेऊ बाहेर. गाईज शॉपचा मटेरियल वगैरे आहे तो सगळा बाहेर घेऊ. मस्तपैकी ऊन पडलेलं आहे. बाहेर जाऊन मस्तपैकी ऊन घेऊ बघा. विशाखा पण पाठीमागे आहे. चला गाईज आतमध्ये जाऊन पंचिंग वगैरे करू. मग शॉपचं मटेरियल बाहेर घेऊ आपण. लगेच मग माल घेऊन बाहेर बसू गाईज आपण. चला. तर काही आपली इथं बिलिंग वगैरे चालू आहे सगळ्यांची. बसलोय आपण निवांतमध्ये इथं बिलिंग करत. चला काहीच आपण बाहेर बिलिंग वगैरे करून मग बाहेर जाऊन बसू काहीच पुण्यामध्ये मस्त. आपल्या शॉपमध्ये भरपूर दिवसांनी कोण आलेले आहे आपले विवेकजीत गाईज. तर गाईज हे आपले पहिले रील्स काढायचे, आता नाही काढत. यांना आता टाइमच भेटत नाही रील्स काढायला आहे ना. आता भरपूर बिझी माणूस आहेत ते. अरे बहुत दिन के बाद हाय करो मेरे ब्लॉग को. ऊपर 28 फ्लोर पे है. एड्रेस क्या? 20 फ्लोर पे है. नहीं वो अभी आएंगे लेकिन 20 फ्लोर पे है वो कारपेट. काहीच मी आता शोरूममध्ये बसलेलो आहे. शोरूममध्ये आता सध्या तरी क्लायंट वगैरे तर नाही आहेत. तर काहीच आपलं एक क्लायंट होतं, एक 3-4 दिवसापूर्वी आलं होतं. ते त्यांनी आज थोडंफार मटेरियल फायनल केलं आहे. म्हणजे सुनील भाईने फॉलोबॅक घेऊन त्यांचं मटेरियल आज फायनल झालेलं आहे थोडंफार. इथे ठेवलं आहे बघा, तुम्हाला दाखवतो मी. तर हे बघा काही हे आणि हा एक क्लॉक आणि बाकीचं मटेरियल काही वरच्या शोरूममध्ये. तर काहीच एवढं सर्व फायनल केलं आणि बाकीच्या 3-4 गोष्टी आहेत ते वरच्या शोरूममध्ये. तर फायनल आपलं 3-4 दिवसाचं कस्टमर होतं ते सुनील भाईंनी कन्फर्म करून फायनल केलेलं आहे. आता हे पॅकिंग करून आपल्याला त्यांच्या घरी डायरेक्ट पाठवायचं आहे ऑटोनी. चला काय ते थोड्या वेळाने पॅकिंग वगैरे करू आणि इथंच बसू आपण. क्लायंट वगैरे यायचं वाट बघू. काहीच मी आता शोरूमच्या बाहेरच आहे. हे बघा आपले भाई पण पाठीमागं थांबलेले आहेत. ते काही आता चालले तर वाटतं कॉफी वगैरे प्यायला. काहीच आपण बसू काहीच थोड्या वेळ बाहेरच बसू इथे. कस्टमर वगैरे तर नाहीत काही सकाळपासून. तर आत्ता मी कस्टमर सोडलो होतो वरती. बघू आता काय घेतात का नाही आहे. कस्टमरची वाट बघू. मग त्याच्यानंतर काहीच तुम्हाला डायरेक्ट मी भेटतो, घरीच भेटतो डायरेक्ट. मी आता घरी आलेलो आहे. घरी बघा आता काहीच आता पप्पा चाललेत वाटतं आपली वेल्डिंगची मशीन घेऊन. कुठेतरी काम घेतलं वाटतं, तिकडे ठेवायला चाललेत मशीन. आणि मम्मी वाटतं आतमध्ये स्वयंपाक करते. मम्मीचा स्वयंपाक चालू आहे आतमध्ये गॅसवरती इकडे. आणि इकडे बघू ह्या लोकांचं काय चाललंय आतमध्ये.
इकडे बघा साधना काहीतरी भेंडी चिरते वाटते इकडे खाली, आणि माझी बायको भाकऱ्या थापते तिकडे. स्वयंपाक चालू आहे गाईस त्यांचा सगळ्यांचा. हा बघा रॉक्या नुसतं ते पिंटीवर दादागिरी करत असतो गाईच. तर बघ गेला परत मारा बघा तिला तिकडे. गेला 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 आता लोक त्या पाठीमागे गेला बघा तिकडे. सावकाश जा. तर चला गाईज आपण जाऊ आतमध्ये फ्रेश वगैरे होऊ. तर गाईज फायनली मी आता फ्रेश वगैरे झालेलो आहे. तर चला गाईज आता जाऊ आपण मस्तपैकी जेवण वगैरे घेऊ. गाईज फायनली आपलं आता जेवण वगैरे झालेलं आहे. तर मस्तपैकी बाहेर थोडा इकडे तिकडे फिरू गाईज, जरा वॉकिंग करू गाईज. तर कसं काही जेवल्या जरा इकडे तिकडे फिरत असतं, काही झोपायचं नसतं. तर काही जेवण तर फुल झालं आपलं. चोल वगैरे पेटू बाहेर इकडे आणि मग बसू गाईज बाहेर शेकत बसू आपण. तर गाईज हे बघा आता मी बसलो बाहेर शेकत. माझी बायको पण आहे, साधनं पण बसली तिकडे. आता मम्मी पण येईल गाईज. थोड्या गाईज बसू आपण बाहेर शेकत इथेच, मग जाऊ मग आतमध्ये. मस्त गरम गरम वाटते ना. पेटते पेटेल पेटेल आता हळूहळू पेटेल. तर गाईज हा ब्लॉग मी इथेच संपवतो. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा गाईज. गुड नाईट, बाय बाय.